सकाळ सकाळ आमच्या घरी सुरुवात झाली आहे अंगण सारवायला आणि त्याचं कारण असं आहे की आज आमच्याकडे येणार आहेत देव. अंगण सारवून झाल्यानंतर घरी सुरुवात झाली ती रांगोळी काढायची. पूर्वी राखेच्या रांगोळीने कणा काढायचं, पण आता ही रांगोळी बाजारातून विकत आणली आहे. सगळीकडे बघाल तर फुलांची वगैरे रांगोळी काढलेली आहे. घराला पण व्यवस्थित सजावट केलेली आहे. आणि इकडे आमचे चाकरमानी मुंबईचे आलेले तयार झालेत पालखी आणायला. पालखी असते आमच्या बाजूच्या वाडीमध्ये, तिकडून आम्ही दुपारी पालखी घेऊन येतो आणि आमच्याकडे घर घ्यायला सुरुवात होतं. आता पालखी आम्हाला आज दुपारी मिळाली, म्हणजे त्यांची घरं झाल्यानंतर आम्ही इकडे पालखी घेऊन चालत खांद्यावर पालखी घेऊन आमच्या वाडीमध्ये निघालो आहे. इथे सुरुवात झाली आमच्या वाडीत आता घरं घ्यायला. पालखी वाडीत आल्यानंतर सगळ्यांच्या घरी घरोघरी जाते आणि इथे निशाणाला नैवेद्य दाखवलं जाते. निशाणाला नैवेद्य दाखवण्याचं काम लहान मुलांचं असतं आणि ते काम चोखपणे पार पाडत असतात. मुंबईवरून आलेल्या चाकरमान्यांचा जोश असतो की आपल्या खांद्यावरून आपल्या घरी पालखी घेऊन जायचं. इथे देखील पालखी आल्यानंतर पहिल्या पालखीचे पाय धुतले जातात आणि आरती केली जाते. प्रत्येक चाकरमानी आपल्या खांद्यावरून आपल्या घरी पालखीला घेऊन जात असतो आणि तो जोश वेगळाच असतो. आमच्या घरी देखील पालखी आली ना, तेव्हा आमच्या वाडीतील भाऊ होते, सगळे जोशात होते आणि खूप आनंदात होते. सगळेजण ज्यावेळेस पालखी घेऊन आले तेव्हा मोठ्याने जयघोष करत होते. पालखी ज्यावेळेस आले तेव्हा आम्ही देखील पहिल्यांदा पालखीचे पाय धुतले. त्याच्यानंतर बाहेर जेव्हा पालखी येते ना बाहेरून, त्यावेळेस आरती केली जाते. ज्यावेळेस पालखी घरी बसते ना आतमध्ये, त्यावेळेस पुन्हा आपण आपल्या कुळदैवाची किंवा देवाची जशी घरी पूजा करतो तशी पालखीतल्या देवांची पूजा केली जाते. आम्ही देखील पालखीतल्या देवांची पहिली पूजा करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांचं नैवेद्य दाखवलं. पूजा करून झाली की ओटी भरली जाते. ओटी भरून झाल्यावरती पालखीबरोबर असतात मानकरी. तर मानकरी आपल्या नावाने देवाला एक अर्ज टाकतात आणि त्या अर्जात आपल्याला सुख शांती समृद्धी दे अशी देवाला विनंती. गावात प्रत्येकाच्या घरी निशाण ढोल आणि पालखी घेऊन जाण्याचा जो आनंद मिळतो ना प्रत्येकाला, तो एक वेगळाच आनंद असतो. आणि त्या आनंद उपभोगायला प्रत्येकजण आवर्जून शिमग्याला आपल्या गावी येत असतो. आणि हेच आनंदाचे क्षण तो वर्षभर आपल्या आठवणीत जपत असतो. एक नंबर.